हाय हॅलो नमस्कार. तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे आपल्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलचं नाव आहे नाद गाड्यांचा. इट्स ऑल अबाउट वाहन. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही तुमच्यासाठी दरवेळेला नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो. आणि ह्या वेळेला सुद्धा आम्ही तसाच एक विषय तुमच्यापाशी मांडणार आहोत. मित्रांनो, तो आहे स्क्रॅपेज गाड्यांचा. म्हणजे आता बघून घ्या की एखाद्या गाडीला 15-20 वर्ष झाली आहे. कदाचित ते व्हेकल असंच पडून आहे, भंगारात पण द्यावं वाटतंय, पण काय करणार. कदाचित त्याचा एखादा पार्ट जर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये वापरला गेला तर ह्याचं सुद्धा टेन्शन येतंय की नाही. मला पण असंच टेन्शन होतं. याचं मी सोल्युशन शोधत होती, तेवढ्यात मला मारुतीच्या ट्रू व्हॅल्यूच्या शोरूममध्ये याचं सोल्युशन मिळालं. म्हणजे मारुतीने एक इनिशिएटिव्ह घेतला आहे, तो म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसीचा. याचे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ना, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, स्क्रॅपेज पॉलिसी काय आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, तुमची कार जी आहे ती कशी सेफली स्क्रॅप केली जाते, याचे सगळे डिटेल्स आपण घेणार आहोत नाशिकच्या गंगापूर रोडच्या ट्रू व्हॅल्यूच्या शोरूम मधून. आणि त्याचे मॅनेजर दत्तू भवर सर आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला याचे पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहेत. दत्तू भवर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. सर, ही नवीन जी स्क्रॅपेज पॉलिसी निघाली आहे त्याबद्दल आम्हाला डिटेल्स सांगा. भारत सरकारने ही पॉलिसी ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेली आहे. बरं. याचा इनिशिएटिव्ह घेतलाय मारुती सुझुकीनी आणि मारुती सुझुकीनी हा पहिला इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः स्क्रॅप करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये काय होतं आहे की बऱ्याचशा गाड्या 15 वर्ष होऊन जात आहे. 15 वर्षानंतर रजिस्ट्रेशन होत नाही. रजिस्ट्रेशन केलेलं नसतं, त्याच्यामुळं पेपर संपलेले, बाहेर कुठे गेला त्याची पेनल्टी लागते. तर ती गाडी स्क्रॅप करायची आहे. तर स्क्रॅप करताना आपण ती गाडी घेतो. स्क्रॅप गाडी घेतल्यानंतर ती वाहन पोर्टलवरती आपण देतो. वाहन पोर्टलवरती रजिस्टर करतो स्क्रॅपेजसाठी. स्क्रॅपेजसाठी रजिस्टर केल्यानंतर वाहनचे जे RTOचे जे ऑथराईज RVSF आहे, त्या RVSF थ्रू आपण ती स्क्रॅप करू शकतो. आपल्याला वाहनवरती तो RVSF आपण कुठे करणार आहे ते पण निवडावं लागतं. ते निवडून आपण ती गाडी वाहन पोर्टलला टाकतो आणि त्याच्यानंतर ती गाडी लिगली स्क्रॅप सेंटरला देतो. हे स्क्रॅप सेंटर काय करतं, तर आपण जी गाडी घेतलेली आहे त्या गाडीचे पूर्ण पार्ट्स वेगळे करून ते रिसायकलसाठी पाठवले जातात आणि ते आपल्याला त्याचं गाडी जमा केल्यानंतर त्याची COD देते. आणि गाडी पूर्ण स्क्रॅप झाल्यानंतर COD मिळाल्यानंतर त्याचं स्क्रॅप लेटर पण देते. ओके सर, भारतामध्ये हे जे स्क्रॅप पॉलिसी ही कधी आली साधारणपणे? भारतामध्ये ही पॉलिसी ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेली आहे. दिल्लीमध्ये पण ही ऑलरेडी इम्प्लिमेंट आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही ऑक्टोबरपासून इम्प्लिमेंट झाली आहे. ओके. म्हणजे सर, आता माझी कार आहे आणि ती मला स्क्रॅप करायची असेल तर मी अगदी निश्चिंतपणे ती स्क्रॅप करू शकते, म्हणजे कुठेही त्याचा मिसयूज होणार नाही. नक्कीच. किंवा म्हणतो आपण की कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये तो पार्ट वापरला जाणार नाही, याची पूर्ण खबरदारी मारुती सुझुकीकडनं घेतली जाते. नक्कीच, मारुती सुझुकी पण घेते. प्लस आपण वाहन पोर्टलवर टाकल्यामुळे ती RTO मधून पण निघून जाते. ओके. म्हणजे मित्रांनो, बघितलं का याचा बेनिफिट किती आहे की तुम्ही जी गाडी स्क्रॅप केली आहे त्याचा ईच अँड एव्हरी पार्ट जो आहे, तर तो जो पार्ट आहे त्याचा, तर त्याचे तुम्हाला म्हणजे पैसे तर मिळणारच आहे, पण ती गाडी तुमच्या नावावर असल्यामुळे RTO मधनं त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे, जे तुमच्या नावावर झालेलं आहे, तुम्ही ती स्क्रॅप केल्यानंतर ती गाडी तुमच्या नावावर राहत नाही. ती गाडी स्क्रॅप केली आहे असं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे लिगली ती गाडी अस्तित्वात नाहीये असा तुम्हाला रिपोर्ट सुद्धा मिळतोय त्याचा. म्हणजे तुम्ही टेन्शन फ्री होऊन ती गाडी स्क्रॅप करू शकता. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मला एखादी गाडी स्क्रॅप करायची आहे आणि मला नवीन गाडी पण घ्यायची आहे, तर मग मी एखादी गाडी स्क्रॅप केल्यानंतर नवीन गाडी घेण्यासाठी मला काही त्याचा बेनिफिट होऊ शकतो? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रॅपचा बेनिफिट तर मिळणारच आहे. स्क्रॅप किलोप्रमाणे तुम्हाला जो काही रेट मिळणार आहे तो आहेच. प्लस तुम्हाला त्याचा बेनिफिट असा मिळणार की नवीन गाडीला मारुती सुझुकीने स्क्रॅपेज बोनस पण दिलेला आहे. तो बोनस 50,000 रुपयापर्यंत आहे. ओके. हो, प्रत्येक मॉडेलवरती डिपेंड आहे. तुम्ही जे मॉडेल नवीन खरेदी करणार त्याच्यावरती तो अवलंबून असतो. अरे वा, म्हणजे तुम्ही नवीन गाडी घ्यायला गेलात तर तुम्हाला 50,000पर्यंतचं त्याच्यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सर, एक अजून प्रश्न माझ्या मनात असा आहे की
फक्त मारुती सुझुकीच्याच गाड्या स्क्रॅप होतात की इतर कंपनीच्या सुद्धा? स्क्रॅप तुम्ही कुठलीही गाडी करू शकता. कुठलीही गाडी 15 वर्षाच्या अगोदरची असेल तरी स्क्रॅप करू शकता, नंतरची असेल तरी स्क्रॅप करू शकता. कुठलीही गाडी स्क्रॅप करू शकता. त्याला लिगली तुम्हाला किलोप्रमाणे रेट मिळणार आहे. फक्त तुम्हाला एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस जो आहे तो फक्त मारुती सुझुकीच्या मॉडेलसाठीच मिळणार आहे, नवीन तुम्ही गाडी घेणार असेल तर. ओके सर, अजून एक आहे की आपण गाडी स्क्रॅप केल्यानंतर आपल्याला तसं काही डॉक्युमेंटेशन मिळतं का, म्हणजे सर्टिफिकेट म्हणा किंवा असं काही मिळतं का? हो, त्याचं वाहन थ्रू आपल्याला स्क्रॅप सर्टिफिकेट पण मिळतं. स्क्रॅप लेटर म्हणतो आपण त्याला. बरं. आणि ते लेटर तुम्ही म्हणजे नंतर जरी नवीन गाडी घेणार असेल 2 महिन्याने 3 महिन्याने तरी पण ते यूज करू शकता. ओके, म्हणजे ते स्क्रॅपेजचं तुम्ही जर सर्टिफिकेट जरी दिलं तरी तुम्हाला नवीन गाडी घेताना त्याचा अगदी नक्कीच फायदा होऊ शकतो. फक्त मारुतीचीच गाडी नाही तर तुम्ही कुठल्याही कंपनीची गाडी स्क्रॅप करू शकता आणि तुम्हाला जो बोनस मिळणार आहे किंवा जो डिस्काउंट मिळणार आहे तो मारुतीच्या गाडीवर मिळणार आहे. म्हणजे हे तो सोने पे सुहागा हुआ. म्हणजे गाडी तर स्क्रॅप होतेच आहे पण नवीन गाडी घेताना तुम्हाला त्याचा बेनिफिट सुद्धा मिळतोय. भारी आहे की नाही सर? अजून काय सांगाल या नवीन पॉलिसी बद्दल? अजून त्याच्यामध्ये अजून पण एक बेनिफिट आहे. याच्यामध्ये नवीन गाडी तुम्ही जेव्हा घेता तर जर तुम्ही ते स्क्रॅप लेटर आरटीओ मध्ये सबमिट केलं तर तुम्हाला आरटीओ टॅक्स मध्ये पण 10% पर्यंत डिस्काउंट मिळतो. वा वा, म्हणजे इथे टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतोय मित्रांनो तुम्हाला. म्हणजे गाडी लिगली स्क्रॅप होतीये, तुम्हाला त्याच्यावर बोनस मिळतो आहे आणि टॅक्स बेनिफिट पण मिळतो आहे. वा सर, तुम्ही अजून काय सांगाल? तुमचं ओपिनियन काय आहे की ही स्क्रॅप पॉलिसी जर आपण इम्प्लिमेंट केली तर क्रिमिनल रेटवर सुद्धा याच्यामुळे फरक पडू शकतो? खूपच फरक पडेल. खूपच फरक पडेल. तुमची जी पण गाडी आपण स्क्रॅप करतो, स्क्रॅप लेटर निघाल्यानंतर ती गाडी वाहनवरून निघून जाते. तुम्हाला कुठलंही चलन येणार नाही, कुठलीही पेनल्टी पडणार नाही किंवा कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये तुमची नंबर प्लेट वापरून जरी गाडी वापरल्या गेली तरी ती तुमच्यावरती केस होणार नाही. ओके, म्हणजे बघा मित्रांनो, ही इतकी छान पॉलिसी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही लिगली सुद्धा सेफ राहतात. गाडी स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला जे टेन्शन येतं आहे की तुमची नंबर प्लेट कुठे वापरली गेली आहे का किंवा एखादा पार्ट कुठेतरी वापरला गेला आहे का, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा वापर झाला आहे का, हे टेन्शन जे येणार आहे ते या पॉलिसीमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला गाडी स्क्रॅप करायची असेल तर नक्की शोरूमला व्हिजिट करा. या पॉलिसीबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. नवीन गाडी घेणार असाल तर त्याच्यावर बोनसही मिळवा आणि टॅक्स बेनिफिट पण मिळवा. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली आहे. एक नवीन कन्सेप्ट आमच्या व्ह्युअर्सला समजलेला आहे आणि नक्की ते त्याचा उपयोग करून घेतील. थँक्यू.